brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तुम्ही याचा उल्लेख केला 1985च्या निवडणुकीचा. 1985च्या निवडणुकीचा उल्लेख केला की ज्याच्यामध्ये प्रत्येक पक्षाच्या आयुष्यामध्ये एक निवडणूक अशी येते की ज्याच्यामुळे त्यांचं आयुष्य बदलून जातं. ती ही शिवसेनेचं आयुष्य बदलणारी निवडणूक. 85ची निवडणूक पण तशीच होती असं आपण पकडायला पाहिजे. 1985ची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, हो, ज्याच्यात शिवसेनेचा पुनर्जन्म झाला. बरोबर. ती निवडणूक त्यांनी त्याचं सगळं तुम्ही सांगितलं की कसं नवलकरांनी प्रश्न विचारला, मग त्याला उत्तर दिलं, त्याला एक चान्स मिळाला, शिवसेनेने एक वातावरण निर्माण केलं वगैरे वगैरे. आणि आपण बघितलं तर मराठीच्या मुद्द्यावरती, मुंबई महाराष्ट्रावरनं तोडणार याच्यावरती त्यांनी ते घेऊन गेले. त्यावेळचं मुंबईतलं वातावरण कसं होतं की त्याला पोषक होतं का एकतर वातावरण, आणि त्याच्यामुळे ती निवडणूक लोकल न राहता एक मोठ्या मुद्द्यावरती घेऊन गेली. तशा पद्धतीचं वातावरण आज मुंबईत दिसतंय का, जे 85 मध्ये दिसलं होतं? कारण त्याच मुद्द्यावरती पुन्हा असं दिसतंय की ठाकरे बंधू निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतायत. अशा पद्धतीचं वातावरण दिसतंय का तुम्हाला? ठाकरे बंधू एकत्र येणार हा या निवडणुकीतला एक कळीचा मुद्दा झाला आहे. आणि दुसरा कळीचा मुद्दा हा ठाकरे बंधूंनी, ठाकरे फॅमिलीनी, म्हणजे वॉर्डातले प्रश्न, वॉर्डात होणाऱ्या स्थानिक लोकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न, हे सर्व मुद्दे या निवडणुकीतून बाहेर पडलेले आहेत. भले ते प्रेझेंटेशन करतील, ते जाहीरनामे काढतील, पण त्याला काही अर्थ नसतो. कारण बाळासाहेबांनी जाहीरनामे हे रद्दी आहे असं स्टेटमेंट केलेलं होतं. आणि त्यामुळे त्यांनी जेव्हा त्यांना प्रत्यक्ष जाहीरनामा काढायची वेळ आली तेव्हा त्यांनी त्याला वचननामा असं नाव दिलं. पण त्यामुळे आता दोनच मुद्द्यांभोवती ही निवडणूक आहे की या ठाकरे फॅमिलीनी 85 पासून मुंबईकरांची लूट केली आणि स्वतःची घरं भरली. त्यांना तुम्ही परत निवडून देणार का? आणि ठाकरे फॅमिलीकडे मुद्दा आहे तो पण एकच आहे की तुम्ही मोदी शहांच्या हातात मुंबईकरांना देणार का? नाही, माझा प्रश्न असा आहे की 85 मध्ये जे वातावरण निर्माण झालं मराठीच्या मुद्द्यावरनं, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या मुद्द्यावरनं, तशा पद्धतीचं वातावरण, तशा पद्धतीची चर्चा ही मराठी माणसांमध्ये किंवा मुंबईमध्ये आज दिसतीये का तुम्हाला? अजिबात दिसत नाही. याचं कारण असं की 85 ते 2025 या 40 वर्षात पूर्ण मुंबईचं कल्चर बदलून गेलं. मुंबईची डेमोग्राफी बदलून गेली. मुंबईत हायराईज बिल्डिंगा ज्या झाल्या, चाळींमधलं जे वातावरण होतं, सिंगल स्टोरी स्ट्रक्चरमधलं किंवा हाऊसिंग बोर्डाची ज्या ग्राउंड प्लस 3-4 वाल्या स्ट्रक्चर्समध्ये जे वातावरण होतं ते सगळं गेलं. माणसांपासून दुरावली गेली. मुळातच संभाषण आता कमी झालेलं आहे. आपल्याला आपल्या शेजारी कोण राहतो ते माहीत नसतं. मला खरोखरच माहीत नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तेव्हा जे माणसांचा समूह एकत्रितपणे भावनात्मकदृष्ट्या असेल, वैचारिकदृष्ट्या असेल काम करत होता, तसं आता राहिलेलं नाही. याला आणखीन एक कारण आहे की 14च्या लोकसभा निवडणुकीपासून ज्या काही निवडणुका झाल्या, मग 3 लोकसभा झाल्या, 3 विधानसभा झाल्या, मध्ये 17 साली मुंबई महापालिकेची निवडणूक झाली. याच्यात भाजपने संपूर्ण वातावरण आणि मराठी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मराठी माणसांवर पण हिंदुत्व, मोदी, देशाची अस्मिता, मग ते पाकिस्तान असे इशू, म्हणजे प्रत्यक्षात नसलेले इश्यूज उभे करून. नाही, तुम्ही एका बाजूला म्हणताय की तो जो समूह म्हणून जे काम करायची त्यावेळेस पद्धत होती ती आता राहिलेली नाहीये, एकमेकांना ओळखत नाही वगैरे. भाजपचे लोक करतायत त्याच पद्धतीने. तोच माझा प्रश्न आहे. ते ह्यांना का नाही शक्य होते त्याच मुद्द्यावरनं? म्हणजे मराठीच्या मुद्द्यावरनं मराठी माणूस एकत्र येण्याचे दिवस संपलेत असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो का, या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने किंवा एकूण पुढे या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईतल्या, किमान मुंबईतल्या, कारण नगरपरिषदेच्या निवडणुका होऊन गेल्या, जिल्हा परिषदेच्या केव्हा होतील आपल्याला माहीत नाही, पण मुंबईतल्या मराठी माणसाला एकत्र आणण्याची जी संधी बाळासाहेबांनी 66 साली साधली होती ती आयती चालून आलेली आहे उद्धव आणि राज यांच्या हातापुढे. पण ते जर घराच्या बाहेरच पडणार नसतील आणि फक्त एकमेकांना भेटून त्याच्याही बातम्या कोणीतरी तिसराच मनुष्य सूत्र सांगतात म्हणून देणार असेल तर तो कसा काय तो मराठी माणूस एकत्र होणार? ही शिवसेनेला आपला 85 साली ज्या पद्धतीने शिवसेनेचा पुनर्जन्म झाला तसा पुनर्जन्म घडवून आणण्याची एक मोठी संधी आहे. पण मी आत्ता मगाशीच तुम्ही हे प्रश्न विचारण्याच्या आधीच सांगितलं की ते काहीही करताना दिसत नाही आहे शिवसेना. म्हणजे हा उद्धव ठाकरे च्या ऐवजी आदित्यने एक
पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं आणि आम्ही करून दाखवलं वगैरे त्यांनी केलं. हे काहीच करत नाही आहेत. म्हणजे एक अंदाज असं तर नाही आहे ना की आपल्याला मिळणं शक्य नाही आहे महापालिका, तर कुठे लढा. म्हणजे लढाईच्या आधीच ते गलितगात्र झालेत की काय मला माहिती नाही. कदाचित आदित्य काही शाखांवर जात आहेत आणि शाखा प्रमुखांच्या बरोबर काही 10, 15, 20 कार्यकर्ते असले तरी त्यांच्याशी आदित्य बोलतो आहे. आणि ठाकरे फॅमिलीनी 15-20 लोकांच्या समोर जाऊन बोलणं ही एक फार दुर्मिळ गोष्ट आहे. कारण बाळासाहेबांना किमान लाखच लोक लागायचे, त्याच्याशिवाय बाळासाहेब समाज घ्यायचे नाहीत. हा, तर असं जर ते करत असतील तर ते त्यांनी फार पूर्वीपासून करायला पाहिजे होतं ना. कारण 3 वर्षाचा कालावधी त्यांनी फुकटच घालवलेला आहे असं मी म्हणू शकतो की 3 वर्ष सत्ता नाही आहे. आणि दुसरं एक त्याचं कारण सांगतो, म्हणजे हा शेवट असायला हरकत नाही आपल्या आजच्या चर्चेचा, की संपूर्ण राजकारण 14 सालापासून हे लाभार्थींचं राजकारण झालेलं आहे. मग ते उमेदवार असोत की त्याच्यासाठी काम करणारे कार्यकर्ते असोत. म्हणजे मृणाल गोरे 72च्या विधानसभेला निवडणुकीला गोरेगावातनं उभ्या होत्या आणि त्यांना पाडण्याचा काँग्रेसने चंग बांधला होता. तेव्हा कार्यकर्त्यांनी पेटून उठून भिंती रंगवल्या, अमुक तमुक. ते सगळं काम आता समाप्त केव्हाच झालेलं आहे. म्हणजे काही या 14पासून झालं नाही. ते सगळं काम पेड झालं. म्हणजे ते लाभार्थींचं काम झालं. लाभार्थींचं राजकारण करण्यामध्ये तुमच्या हातात मजबूत पैसा लागेल. आणि तुम्ही लक्षात घ्या की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सर्व स्रोत पैशाचे, अधिकृत अनधिकृत, हे सगळे 22 साली बंद झालेले आहेत. 22 साली महापालिका बरखास्त झाली. 22 साली महापालिकेची निवडणूक व्हायला पाहिजे होती आणि 22 सालीच उद्धव ठाकरे यांचं सरकार एकनाथ शिंदे यांनी पाडलं. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांचे आर्थिक स्रोत हे बंद झालेले आहेत. आणि एकनाथ शिंदे आणि भाजप यांचे आर्थिक स्रोत, सत्तेचा परीघ हा वाढलेला आहे. त्यामुळे निवडणुका ह्या काहीतरी दिलं तरच जिंकता येतात असं एक समीकरण गेल्या काही वर्षात तयार झालेलं आहे. ही नवीन संस्कृती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आकडे सांगण्याची गरज नाही. नगरपरिषदा निवडणुकांमध्ये मतांचा भाव काय होता, मला कळलेल्या माहितीनुसार माथेरानमध्ये तो 15,000 ते 20,000 रुपये पर व्होट होता. कारण ती छोटीशी महापालिका होती, नगरपालिका होती, तिथे हा रेट चालला. ठीक. शिवसेनेची